आणि आता बुलढाण्यातून एक अनोखी बातमी समोर येतेय। डोणगाव परिसरात डिझेल टंचाईमुळे शेतकरी प्रचंड आक्रमक झालेत। आरेगावच्या एका शेतकऱ्यानं चक्क बैलगाडीला ट्रॅक्टर बांधून पेट्रोल पंप गाठलाय। कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी असल्यानं त्यांनी हा अनोखा मार्ग निवडलाय। सध्या शेतीची मशागत सुरू असताना डिझेल अभावी ट्रॅक्टरचा वापर करता येत नाहीये आणि यामुळे थेट बैलगाडीनं ट्रॅक्टर खेचून नेत पंप गाठलाय। दरम्यान पुरवठा सुरळीत न झाल्यास शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। कॅनमध्ये या सरकारनं कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी केली। कारण 20-25 किलोमीटर आम्ही कॅनवर डिझेल देतो, मोटरसायकलवर आणि ट्रॅक्टर त्या ठिकाणी टाकतो। पण त्यांनी बंदी केल्यामुळं हे ट्रॅक्टर या ठिकाणी डिझेल संपल्यानंतर हे ट्रॅक्टर या ठिकाणी नंबर लावायला या ठिकाणी यावं लागते। म्हणून आता डिझेल त्या संपलं म्हणून बैलगाडीला या ठिकाणी बांधून आणलं। अजून उग्र रूप धारण करायचं राहिलं, आम्हाला जर शेतकऱ्याला डिझेल जागेवर पोचतं नाही सरकारनं केलं तर संपूर्ण चक्काजाम त्या ठिकाणी शेतकऱ्याचं पूर्ण ट्रॅक्टर रस्त्यावर लागल्याशिवाय राहणार नाही।